मी 2027ची प्रिपरेशन करत असेल अँड इफ यू आर फॉलोविंग मी फ्रॉम अ लाँग टाईम, तर तुम्हाला माहिती असेल मी एक प्लॅन तुम्हाला दिला होतं. त्या प्लॅनच्या अकॉर्डिंग आपलं काय प्लॅन आहे की आपण मेन्स रेडी होणार टिल डिसेंबर. दॅट इज इट डझंट मीन की तुम्ही इथं प्रिलिम्सच्या सब्जेक्ट्सला इग्नोर करणार. तुम्ही प्रिलिम्स ॲज वेल ॲज मेन्स दोघांनाही होलिस्टिक घेऊन चालणार. पण आपलं जो मेन्सचं कंटेन आहे त्याच्यामध्ये नोट रायटिंग असेल, ठीक आहे, किंवा आन्सर रायटिंग असेल, हे सर्व आपलं होलिस्टिक वेनी डिसेंबरच्या एंडपर्यंत कंप्लीट होऊन जाणार. बिकॉज आफ्टर दॅट आपलं प्लॅन काय आहे की डिसेंबरच्या नंतर जानेवारीपासून टिल द प्रिलिम्स आपलं फुल फोकस राहणार आहे प्रिलिम्सच्या एक्झामसाठी. दॅट इज जवळपास कसं असते, मे किंवा जूनमध्ये अप्रॉक्स प्रीची तारीख येऊ शकते याची संभावना आहे. तर अप्रॉक्स 4 to 5 मंथ्स आपल्याला लागणार होलिस्टिक वेनी प्रीचं प्रिपरेशन करायला. कारण की 2025चा जसं पेपर आला आहे तर तुम्हाला समजून आलं असेल की आता प्रिपरेशन खूप डेप्थमध्ये करावं लागेल, कारण की ते अनालिटिकल क्वेश्चन्स आता विचारायला लागले. सो आपल्याला आता काय करायचं आहे, डिसेंबरपर्यंत पूर्ण मेन्स आणि प्री ओरिएंटेड सर्व अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये जेव्हा आपण मेन्स या टॉपिकला कन्सिडर करतो तर मेन्समध्ये सर्वात इम्पॉर्टंट होऊन जाते की मेन्सचं नोट मेकिंग प्रॉपरली करणे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, आजच्या व्हिडिओमध्ये आय विल एंटायरली डिस्कस की कशा हिशोबाने आपले नोट्स मेकिंग राहायला पाहिजे प्रत्येक जीएसच्या सब्जेक्ट्सची. त्याचबरोबर आपले नोट्स मेकिंगमध्ये कुठले डायमेन्शन कव्हर करायला पाहिजे. त्याचबरोबर मी तुम्हाला काही लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन देणार की आपले नोट्स कसे राहायला पाहिजे. एंटायर थिंग विल बी डिस्कस होलिस्टिकली. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या, इनफ टाइम नाही आहे. ऑगस्ट ऑलरेडी आलेला आहे, मी बरेच मुलांना सांगत आहे, ठीक आहे. सो डोंट प्रोकॅस्टिनेट एनिथिंग. प्लीज डू मेंटेन द कन्सिस्टन्सी वेन इट कम फॉर द प्रिपरेशन ऑफ एमपीएससी राज्यसेवा. ठीक आहे, कॉम्पिटिशन डेफिनेटली हाय आहे आणि आपल्या प्रिपरेशन प्रॉपरली करायचं. आता आता मी तुम्हाला सांगणार आहे की नोट्स मेकिंग का इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्या रिगार्डिंग काय आपल्याला प्रिपेअर करायचं आहे किंवा कशा हिशोबाने प्रिपेअर करायचं आहे. द फर्स्ट फॉरमोस्ट थिंग की वाय नोट्स मेकिंग बिकम इम्पॉर्टंट. तर बघा, नोट मेकिंग करताना किंवा नोट्स बनवताना पहिले आपण काय करतो, थिंक करतो की काय राहायला पाहिजे. ठीक आहे, थिंक करून मग प्रॉपरली आपले एक प्रॉपर होलिस्टिक नोट्स बनवतात. तुमची जेव्हा नोट्स रेडी राहणार तेव्हाच जाऊन तुम्ही आन्सर लिहू शकणार. आन्सर लिहू शकणार तेव्हाच जाऊन तुम्हाला कुठेतरी मार्क्स येणार. तर हे एक सायकल जी आहे ती इंटरलिंक्ड आहे आणि हीच कंटिन्यू राहणार आहे. सो याच्यातून काय समजलं, तुम्हाला मार्क्स गेन करायचे असेल तर तुम्हाला आणि नोट्स रेडी राहील तेव्हाच जाऊन तुम्ही आन्सर्स लिहू शकणार. सो सायकल लिंक्ड आहे, तर आपल्याला त्याच हिशोबाने करायचं आहे. त्याच्यानंतर द सेकंड इम्पॉर्टंट थिंग, रिमेंबर वन थिंग की तुम्हाला पेपर एका दिवशी एक जीएसचा पेपरचं पूर्ण रिव्हिजन व्हायला पाहिजे विदिन अ 1 डे. 1 जीएस इन 1 डे तुमचं प्रॉपर रिव्हिजन व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला हे करण्यासाठी दॅट इज एका दिवशी आपण पूर्ण जीएस रिवाइज करू शकू. याच्यासाठी आपले काय आहे, नोट्स हे प्रॉपरली रेडी पाहिजे. इव्हन तुमचे नोट्स जे काय रेडी झालेले आहेत त्याचं प्रॉपर रिव्हिजन पाहिजे. ठीक आहे, तुम्ही हा जर विचार करत असेल की आय विल मेक द नोट्स आफ्टर द प्रिलिम्स, आय विल स्टार्ट द होलिस्टिक प्रिपरेशन ऑफ अ मेन्स आफ्टर द प्रिलिम्स, तर हे कुठं ना कुठं इट इज अ रॉंग थिंग आणि हे एक मिथ आहे. बिकॉज एमपीएससीची जेव्हा तुम्ही तयारी करत आहे, आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आल्यामुळे आपले मेन्स आपल्या प्रीच्या आधी रेडी राहायला पाहिजे. ठीक आहे, बिकॉज आफ्टर द जस्ट प्रिलिम क्रॅक झाल्यानंतर आपण फक्त आन्सर रायटिंग करू, रिव्हिजन करू आणि व्हॅल्यू ॲडिशन करू. ठीक आहे, आता वन बाय वन आपण काही पॉईंट्स डिस्कस करू. बघा काय आहे, 2026चा हा एमपीएससी राज्यसेवेचा जो वेळापत्र आहे त्याच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला सांगत आहे. कसं आहे, 3 ऑक्टोबरला लँग्वेजचे पेपर्स होणार आहे, 4 ऑक्टोबरला निबंधाचा पेपर, नो गॅप. ओके, त्याच्यानंतर 17 ऑफ ऑक्टोबरला तुमची GS1चं पेपर, GS2चं पेपर आहे, 18 ऑफ ऑक्टोबरला GS3चं पेपर आणि GS4चं पेपर आहे. याच्यातून काय समजलं तुम्हाला की ऑप्शनल नेक्स्ट इयर कॅन्सल होणार आहे. ठीक आहे, हे एक पॉईंट आहे. त्याच्यानंतर मी काय सांगत आहे की एका दिवशी तुम्हाला 2 GSचे पेपर्स द्यायचं आहे. ठीक आहे, सो इच डे 2 GS पेपर. सपोज तुम्ही आता GS1चं पेपर देऊन आले 17 ऑक्टोबरला, नेक्स्ट इयरचं सेम सिमिलर प्लॅन राहील, तर GS1 आणि GS2चं पेपर देऊन आले. ठीक आहे, त्याच्यानंतर त्या सेम दिवशी तुम्हाला GS3 आणि GS4चं पण अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे 1 डे तुम्हाला 2 GSचं रिव्हिजन व्हायला पाहिजे. समजून येत आहे तुम्हाला की किती कॉम्प्लेक्स होऊन जाणार इफ यू हॅव नॉट मेक द नोट प्रॉपरली आणि इफ यू हॅव नॉट रिवाइज देम मल्टिपल टाइम. सो आता आपल्याला कशा हिशोबाने नोट्स बनवायला पाहिजे त्याच्याकडे बघू. एक क्लिअरिटी दिली की किती जास्त आपण प्रेशराइज सिच्युएशनमध्ये येऊ शकतो अंटिल अँड अनलेस आपले नोट्स वगैरे प्रिपेअर नाही राहिले तर. ठीक आहे, आणि आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस नाही राहिली तर. आता आपण वन बाय वन प्रत्येक पॉईंट्सला डिस्कस करू. सो हाऊ टू मेक नोट्स हा एक फॉरमोस्ट क्वेश्चन सर्व मुलांच्या मनात असेल. तर एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, मी
नोट्स बनवायचे आहेत मला सपोज, तर मी काय करणार सर्वात आधी PYQ बघणार. आता आपल्याकडे रेफरन्स आहे 2025च्या क्वेश्चन पेपरचं. ठीक आहे. प्रत्येक टॉपिकचे डिफरंट डायमेन्शन्स आहेत, ते डायमेन्शन माझ्या नोट्समध्ये कव्हर राहायला पाहिजे. ठीक आहे. कसं काय असते मी तुम्हाला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनने सांगणार आहे, म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. त्याचबरोबर प्रत्येक विषयाचे व्हॅल्यू ॲडिशन मटेरियल रेडी राहायला पाहिजे. इफ यू आर कन्सिडरिंग पॉलिटी, तर पॉलिटीमध्ये केस स्टडीज, ठीक आहे, हे आपल्याला माहीत पाहिजे. पॉलिटीमधले जजमेंट्स हे आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. पॉलिटीमध्ये टाइम टू टाइम करंट अफेअरमध्ये काय चालू आहेत हे आपल्याला माहीत राहायला पाहिजे. सपोज इफ वी आर कन्सिडर सोशल जस्टिसमधलं एखादा पॉवर्टी टॉपिक आहे, तर पॉवर्टी टॉपिकमधले डाटा सेट आपल्याला माहीत पाहिजे. नवीन सपोज मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आलं, ठीक आहे, तर त्याच्यामधलं आपल्याला नोट्स माहिती राहायला पाहिजे. तर अशा हिशोबाने होलिस्टिक वेने आपल्याला प्रत्येक टॉपिकचे व्हॅल्यू ॲडिशन मटेरियल टाइम टू टाइम ॲड करायचे असतात. त्याचबरोबर आपण मेन्सची जेव्हा प्रिपरेशन करतो, तर नॉलेज जो आहे आपला प्रिलिम्सचा, तो पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि त्या प्रिलिम्स ओरिएंटेड नॉलेजला कसं नोट्समध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे त्याच्याबद्दल पण मी क्लॅरिटी देते. त्याचबरोबर टाइम टू टाइम करंट अफेअरला ॲड करायचं, बिकॉज इन पास्ट MPSC हॅज आस्क्ड द क्वेश्चन. 2025 जर क्वेश्चन पाहणार तुम्ही क्वेश्चन पेपर, तर त्याच्यामध्ये तुम्हाला नोटीस होणार की देर आर सर्टन क्वेश्चन जे करंट अफेअर ओरिएंटेड MPSCच्या मेन्समध्ये पण विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. तर हे पूर्ण डायमेन्शन आपण कव्हर करणार आहोत इन दिस व्हिडिओ. ठीक आहे. त्याचबरोबर वेन इट कम टू द नोट्स मेकिंग, ठीक आहे, तर तिथं तुम्हाला नोटीस होणार देर आर द 2 मेन पार्ट. एक आहे असे काही सब्जेक्ट जे प्रॉपर मेन स्पेसिफिक आहेत. ठीक आहे. आणि असे काही सब्जेक्ट जे प्रीमध्ये पण होते आणि मेन्समध्ये पण होते. तर या सर्वांना आपल्याला जेव्हा अप्रोच करायचं आहे, तर त्याचा एक डिफरंट पॅटर्न राहणार. ठीक आहे. तर हे मी तुम्हाला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशननी समजवणार आहे. ठीक. सो देर इज अ सरप्राईज फॉर ऑल ऑफ यू. जर तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत बघत असेल, तर तुम्हाला तुमच्या सर्वांसाठी मेन्स बॅचचे ॲक्सेस फॉर 2 days फ्रीली आम्ही अपलोड करत आहोत. तर तुम्हाला काय करायचं आहे, 7th of Augustला या व्हिडिओवर परत यायचं आहे आणि या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मी काही लिंक्स देऊन देणार. ठीक आहे. आणि त्या लिंकला ॲक्सेस करून तुम्ही फ्री लेक्चर्सची ॲक्सेस घेऊ शकता फॉर 2 days. तर डेफिनेटली डोंट मिस दिस ऑपॉर्च्युनिटी. 7 ऑगस्टला डेफिनेटली रिव्हिजिट करा या व्हिडिओला आणि त्याच्यानंतर फ्री डेमो क्लासेसच्या ॲक्सेसला जॉईन करा ऑफ मेन्स बॅच 2026 ऑफ DKMPSC. तर आता कधी पण जेव्हा तुम्हाला एखाद्या सब्जेक्टचं प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे, कुठल्याही मेन्सचे नोट्स बनवायचे आहे, तर सर्वात आधी यू शुड हॅव अ सिलेबस तुमच्याकडे आहे. तर तुम्हाला प्रॉपर कॅटेगरायझेशन माहिती राहायला पाहिजे की पर्टिक्युलर सेक्टर्स कोणत्या सब्जेक्टशी रिलेटेड आहे. जसं की इथे मी ऑलरेडी हायलाईट केलं आहे की इथे जे दिसत आहे इकॉनॉमी, हे जे येलो कलरचं पार्ट आहे, दिस इज पर्टिक्युलरली इकॉनॉमी सेक्शन. ठीक आहे. हे आपलं इकोचं पार्ट आहे. ठीक आहे. हे असं प्रत्येक सब्जेक्टचं कॅटेगरायझेशन तुमच्याकडे राहायला पाहिजे. हा जो सेक्शन आहे पर्टिक्युलरली हा ॲग्रिकल्चर, ठीक आहे, ॲग्रिकल्चरचा आहे. ग्रीनवाला सेक्शन आहे आपलं सायन्स अँड टेकचं. पिंक सेक्शन इथे जे आहे, पिंकवाला इथे जे सेक्शन आहे ते आहे पर्टिक्युलरली इन्व्हायरमेंटचं. आणि हे आहे आपलं डिझास्टर मॅनेजमेंट. आणि खालचं जे दिलेलं आहे ते आहे इंटरनल सिक्युरिटीचं. अशा प्रत्येक सब्जेक्टचं तुम्हाला कॅटेगरायझेशन प्रॉपरली माहीत पाहिजे. त्याच्यानंतर काय करायचं, हे सिलेबसचं तुम्हाला पॉईंट माहीत झालं. त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला सिलेबस माहीत झालं, त्याच्यानंतर आपले जे PYQs आहे त्याला ओपन करायचं. PYQ ओपन केल्यानंतर त्याला बघायचं की बाबा कोणत्या सेक्टरवरून कसं प्रश्न विचारलाय. जसं की मी हे PDF प्रत्येक सब्जेक्टसाठी बनवली आहे. तुम्हाला त्याचा ॲक्सेस पाहिजे असेल तर टेलिग्रामवरून घेऊ शकता. आणि मी जसं सांगितलं त्या सरप्राईजला 7 ऑगस्टच्या जे बॅच स्टार्ट होणार आहे, फ्री ॲक्सेस तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे, फॉर 2 days. तर त्याच्यामध्ये पण मी हे प्रोव्हाइड करून घेईल, तर तिथून तुम्ही याला डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर आता मी काय सांगत आहे, प्रत्येक सब्जेक्टला कुठल्या सेक्टर्समधून प्रश्न आलेले आहेत हे तुमच्याकडे बनवून राहायला पाहिजे. जसं की आता फूड प्रोसेसिंग इकॉनॉमी, तर आपल्याला टॉपिक माहिती आहे फूड प्रोसेसिंग हा एक सेपरेट टॉपिक दिलेलाच आहे सिलेबसचा. तसं मी प्रत्येक GSच्या पेपरला या हिशोबाने डिवाइड केलेलं आहे. इकॉनॉमी सेक्टरमधलं पर्टिक्युलरली आता आपल्याला इथून जर समजून आला हा इकॉनॉमीचा प्रश्न आहे, पण इकॉनॉमीमधला कुठल्या सेक्टरवरून प्रश्न विचारला आहे, तर इन्व्हेस्टमेंट मॉडेलमधून विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर परत असं जितकं पण आपल्याला सिलेबसमध्ये म्हणजे PYQs आहे, तर त्याला सिलेबसशी ओरिएंटेड लिंक करायचं. आता हा सायन्स अँड टेकचं 2 टॉपिक आहे, एकच क्वेश्चन आहे पण 2 टॉपिकवरून प्रश्न विचारलाय. जसं की सिलेबसमध्ये डायरेक्ट मेन्शन आहे अचिव्हमेंट ऑफ इंडिया इन अ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ठीक आहे. हा एक सेक्टरवरून प्रश्न विचारला. त्याचबरोबर डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ इंडिजिनायझेशन ऑफ अ टेक्नॉलॉजी. आणि हा टॉपिक आहे इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड द डेव्हलपिंग अ न्यू टेक्नॉलॉजी. तर अशा हिशोबाने प्रत्येक क्वेश्चन्सला डिवाइड करा सिलेबसच्या पॉईंटनी. हे का बरं हेल्पफुल आहे, हे हेल्पफुल आहे वाईल यू आर मेकिंग द नोट्स. आता आपण काय करू, नोट्स बघू. तर कोणत्याही सब्जेक्टचे जेव्हा नोट्स स्टार्ट करत आहे, जसं की हे आमच्या DKMPSCचे जे मेन्सची बॅचेस आहेत त्यांचे हे नोट्स आहेत, तर सर्वात आधी मी त्या सब्जेक्टच्या
स्टार्टिंगलाच पहिले सिलेबसचे पूर्ण पॉईंट लिहून घेणार. ठीक आहे, तर हे आपण पूर्ण पॉईंट लिहून घेतले की पॉलिटी हा विषय आहे, तर पॉलिटीमधून कुठले कुठले टॉपिक सिलेबसमध्ये पर्टिक्युलरली मेन्शन आहेत. आता हे टॉपिक मेन्शन केल्यानंतर मला आयडिया मिळेल की मला हे सर्व टॉपिकचे होलिस्टिक नोट्स बनवून राहायला पाहिजे. ईच अँड एव्हरी टॉपिक्सवर नोट्स राहायला पाहिजे. जसं की इथे दिलं आहे की हिस्टॉरिकल अंडरपेनिंग, इव्हॉल्युशन, फीचर्स, अमेंडमेंट, सिग्निफिकंट प्रोव्हिजन. आता सिग्निफिकंट प्रोव्हिजन दिलेलं आहे, तर सिग्निफिकंट प्रोव्हिजनमध्ये तुम्ही काय करणार, आपल्याला माहिती आहे प्रोव्हिजन ऑफ फंडामेंटल राईट्स आहेत, प्रोव्हिजन ऑफ DPSPs आहेत, तर आपल्याला त्यांना पण सब डिवाइड करून होलिस्टिक वेनी कव्हर करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा मी आता तुम्हाला एकदा शोकेस करते की कशा हिशोबाने राहायला पाहिजे ईच अँड एव्हरी एक्सपेक्ट. तर सपोज आता हा माझा पहिला टॉपिक आहे, हिस्टॉरिकल अंडरपेनिंग, इव्होल्युशन, अमेंडमेंट, सिग्निफिकंट प्रोव्हिजन अँड अ बेसिक स्ट्रक्चर. आता मी याला कसं केलेलं आहे, सर्वात आधी मी जसं तुम्हाला म्हटलं आहे सब्जेक्ट्सला प्रिलिम्स आणि मेन्स ओरिएंटेड हे राहायला पाहिजे, जे सब्जेक्ट कॉमन आहे. जसं आपल्याला माहिती आहे पॉलिटी इज अ सब्जेक्ट विच इज कॉमन टू बोथ प्रिलिम्स ॲज वेल एज मेन्स, तर आपल्याला ते दोन्ही कन्सिडर करून नोट्समध्ये आपले इन्क्लुडेड पाहिजे. आता हे कशा हिशोबाने, आता हे तर आपलं इझी आहे, हिस्टॉरिकल अंडरपेनिंगमध्ये काही असं अनालिटिकल पार्ट येतच नाही. ठीक आहे, हे आपलं झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर इफ यू प्रोसीड, तर आपल्याला प्रत्येक सेक्शनचे अशा हिशोबाने नोट्स राहायला पाहिजे ज्याच्यामध्ये दोन्ही अँगल कव्हर राहायला पाहिजे. ठीक आहे, इफ इट कम टू द पर्टिक्युलर सेक्शन ज्याच्यामध्ये आपण कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली करत आहोत, इफ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली करत आहोत, तर त्याचं नेचर कशा हिशोबाने आहे, तर आता आन्सर्स लिहिताना मी नेहमी सांगते की बकेट लिस्टमध्ये ऍड करायचं, तर त्या हिशोबाने बकेट लिस्टचे पॉईंट्स राहायला पाहिजे. जसं की कम्युनल रिप्रेझेंटेशन दिसून येते, शेड्यूल कास्ट, शेड्यूल टाईप, मायनॉरिटीजसाठी काहीतरी आहे, त्याच्यानंतर आपण पॉलिटिकल रिप्रेझेंटेशनचे अँगल लिहिलो, तशा हिशोबाने प्रत्येक पॉईंटचं अनालिसिस पाहिजे. त्याचबरोबर मी तुम्हाला दाखवत आहे परत काही सेक्शन्स. ठीक आहे, तर असं प्रत्येक टॉपिकचं राहायला पाहिजे. आता सायलेंट फीचर म्हणलं आहे, तर तुम्ही सायलेंट फीचरला जेव्हा होलिस्टिक वेनी डिस्कस करत आहात किंवा त्याला नोट्स बनवता, तर ते प्रत्येक पॉईंट एनी, आता बघा इंट्रोडक्शन आपल्याकडे रेडी पाहिजे, तर त्याचं पूर्ण फॉर्मॅट 4-5 अँगलनी रेडी राहायला पाहिजे. ठीक आहे, मग तुमचं बॉडी पार्टचं पण रेडी राहायला पाहिजे. आता एखाद्या टॉपिकला घेऊन मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करते की कशा हिशोबाने एंटायर वे आपण नोट्स बनवू शकतो. तर आपण सपोज हा टॉपिक घेतला, अमेंडमेंट ऑफ अ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. याच्यावर डायरेक्ट MPSCने 2025 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. तर काय करायचं, सर्वात आधी आलेला PYQ लिहायचं. जसं की मी आपल्या DKMPCचे जे बॅचेसचे नोट्स आहेत त्याच्यामध्ये मी ऍड कसं करताय, मी एंडिंगला ऍड करत आहे. जसं की मी एंडिंगला ऍड केलेले नोट्स आहेत. बघा, जसं मी UPSCचं पण ऍड केलं, पण आपण MPSCच्या ओरिएंटेशननी जाऊ. आता हे मी ऍड का केलं, बिकॉज त्याच्या अकॉर्डिंग माझे मी नोट्सला फ्रेम करणार आहे. कसं बघा, आपण नोट्समध्ये टाइम टू टाइम व्हॅल्यू ॲडिशन करतो, त्याचबरोबर पास्टमध्ये काय PYQ मध्ये विचारलं आहे त्याची एक आयडिया राहायला पाहिजे आणि त्याच्या अकॉर्डिंग पण आपले नोट्स थोडेसे चेंज व्हायला पाहिजे. हे इम्पॉर्टंट होऊन जाते, बिकॉज रिपिटेशन कॅन बी सीन इन फ्युचर इन अ MPSC एक्झाम. त्याच्यामुळे काय आहे बघा, नोट्समध्ये मी कसं बनवणार, पहिला आपण PYQ बघू. आता PYQ मध्ये काय विचारलं आहे की पार्लमेंट पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन इज वाईड बट लिमिटेड. ओके, हे आपल्याला समजलं. त्याच्यानंतर काय दिलं आहे, डायरेक्ट दिलेलं आहे की डिस्कस द स्टेटमेंट इन द लाईट ऑफ अ बेसिक स्ट्रक्चर डॉक्टराईन ॲज वेल ॲज, इथे काय मेन्शन केलं आहे की रिसेंट, काय आहे, रिसेंट कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट. ठीक आहे, हे मला समजलं. 3-4 अँगल इथे कव्हर केले आहे की बेसिक स्ट्रक्चर डॉक्टराईन हे आपल्याला सेपरेट नोट्स बनवतोच, त्याचबरोबर आपण अमेंडमेंटचे पण नोट्स बनवतो कारण की सिलेबसचा डायरेक्ट टॉपिक आहे. आणि इथे काय म्हणलंय, रिसेंट कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट, हे पास्टमध्ये विचारलं आहेत. आपले नोट्स कसे राहायला पाहिजे, मग आपण फ्युचरमध्ये काय विचारणार हे प्रेडिक्ट करू शकत नाही, पण आपले नोट्स प्रत्येक डायमेन्शनला कव्हर करायला पाहिजे आणि कोणत्या डायमेन्शनपर्यंत MPSC जाऊ शकतो हे आपल्याला PYQनेच माहिती पडेल. म्हणून नोट्स बनवताना नेहमी PYQ आपल्याकडे राहायला पाहिजे त्या पर्टिक्युलर टॉपिक वाईजचे. ठीक आहे, आणि हा MPSCचा जो पेपर आहे म्हणजे नोट्स आहे आपले, त्याच्यामध्ये मी UPSCचे पण PYQ ऍड केले आहेत, म्हणजे तुम्हाला दोन्ही होलिस्टिक वेनी आयडिया राहणार की कोणत्या टॉपिकवरून कसे प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत, नोट्स बघा कसे बनवले आहेत. तर बघा, आता मला सपोज अमेंडमेंटचं नोट्स आता प्रॉपरली बघायचं आहे, PYQ पण आपण बघितलं. ठीक आहे, तर पहिले मी एखादं इंट्रोडक्शन माझ्याकडे रेडी राहणार की कशा हिशोबाने इंट्रोडक्शन मी लिहू शकते. एखाद्या ऑथरची स्टेटमेंट पण लिहून राहणार, एक ऑथर किंवा पर्सनॅलिटीची स्टेटमेंट जे मला आन्सर रायटिंगला इनरिच करायसाठी, एखादं चांगलं पॉईंट स्प्रिंकल करायसाठी युजफुल राहणार. ठीक आहे, जसं की द गुड बॅलन्स बिटवीन फ्लेक्झिबिलिटी अँड रिजिडिटी, हा तुम्ही लिहू शकता कन्क्लुजनमध्ये. ओके, मग मला माहिती राहायला पाहिजे की अमेंडमेंट म्हटलं आहे, तर मी जे प्रिलिम्स ओरिएंटेड काही कंटेंट वाचलं होतं तर त्याचं पण एखादं मी ब्रीफली लिहून घेतलं. आता तुम्ही जेव्हा पर्सनल नोट्स बनवणार ते पण मी तुम्हाला दाखवणार, त्याच्यामध्ये तुम्ही एक इनिशियली डायग्राम लिहू शकता की ठीक आहे, कोणी बोथ हाऊस ऑफ द पार्लमेंट कॅन इंट्रोड्यूस, मग प्रायव्हेट मेंबर पण इंट्रोड्यूस करू शकते, मिनिस्टर पण इंट्रोड्यूस करू शकते. मग ईच हाऊसमध्ये मेजॉरिटी लागणार 2/3 ऑफ अ टोटल मेंबरशिप. ठीक आहे, इतकं. मग 2/3 ऑफ अ मेंबरशिप, मग फेडरल फीचर राहील तर स्टेट कॅन रॅटिफाय. ओके, मग जाणार प्रेसिडेंटकडे आणि प्रेसिडेंट कॅन नॉट रिजेक्ट, असं हिशोबाने तुम्ही लिहून घ्या शॉर्टमध्ये.
जेव्हा तुम्ही हँड रिटन नोट्स बनवत आहात, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे बघा, मी आता अमेंडमेंटबद्दल लिहिलं, मग नंतर मी काय लिहिणार आहे, त्याच्याबद्दल कशा प्रोसेस होते, ठीक आहे, त्याच्याबद्दल. मग आपण बेसिक स्ट्रक्चर डॉक्टराईन किंवा जे काही सुप्रीम कोर्टचे केसेस आहे, इनोव्हेशन्स आहे, त्याच्याबद्दल मी आयडिया दिलं. ओके. डायमेन्शन मेनली मला कव्हर करायचं आहे. मग मी लिहिलं की क्रिटिसिझम्स काय आहेत अमेंडमेंटचे. मग आता रिसेंट अमेंडमेंट पण मी ऍड केलेले आहेत की 14 पासूनचं 15, ऑब्व्हियसली गव्हर्नमेंट 14 पासून चेंज झालेली आहे, तर त्याच्यामुळे 14 पासूनचं घेतलं. मग 19, 20, 2021 मध्ये आणि 2023 मध्ये हे मेजर कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट झाले आहेत इन द रिसेंट टाइम. तर याचं मी पूर्ण आन्सर्समध्ये लिहिलं आहे. आणि मग कन्क्लुजन पण मी ऑलरेडी नोट्समध्ये ऍड केलेलं आहे की इफ एनी क्वेश्चन कम, तर मी अशा हिशोबाने कन्क्लुजन लिहू शकते की 100 अमेंडमेंट झाले, बट स्टील म्हणजे जे काही आहे हे इंडिकेट करत आहे की इंडियाची जे डॉक्युमेंट आहे एक लिव्हिंग डॉक्युमेंट आहे, असं म्हणून मी तिथे कन्क्लुजन लिहिलं. तर याच्यातून तुम्हाला काय समजलं, आय हॅव कम्प्लिटली एव्हरी डायमेन्शनला कव्हर करून नोट्स बनवले आहेत. तर अशा हिशोबाने तुम्हाला प्रत्येक टॉपिकचे सब पॉईंट्स पकडून पण नोट्स बनवायचे आहेत आणि PYQ त्याच्यामध्ये सोबतच ऍड करायचं आहे आणि सिलेबसचं पॉईंट आपल्याला पकडून नोट्स बनवायचे आहेत. नाऊ द सेकंड एक्सपेक्ट. आता सपोज तुम्ही परत एक टॉपिकचं मी एक्झाम्पल देते. आता तुम्हाला डायमेन्शन कसे एक्सप्लोर करायचे एखाद्या टॉपिकचे, जसं की हा सेक्युलरिझमचा नोट आहे. आता सेक्युलरिझममध्ये सर्वात पहिले मी एखादी डायमेन्शन कव्हर करेल. पहिला डायमेन्शन जो आहे आपला इंट्रोडक्शनचं, तर मी तिथे बेसिक पॉईंट जे राहतात ते पूर्ण लिहिणार. ठीक आहे. आता सपोज सेक्युलरिझमचे आपल्याला थोडं पास्ट माहिती राहायला पाहिजे, बिकॉज इंडियामध्ये सेक्युलरिझम हे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणण्याच्या आधीपासून होतं. तर हे मी एक थोडंसं बेसिक आयडिया देऊन दिला. ठीक आहे. मग आता आपल्याला सेक्युलरिझम आहे, तर त्याच्याबद्दल की फीचर्स माहिती राहायला पाहिजे, हे झालं. मग हा पार्ट बघा, जे सेल्फ स्टडी करत असेल त्या मुलांना भेटत असेल कंटेंट ज्याच्यामध्ये तुम्ही कंपॅरिझन वगैरे करू शकत असेल, तर तशा हिशोबाने करायचं. बिकॉज देर इज अ सेपरेट टॉपिक इफ यू हॅव गॉन थ्रू द CGS2 सिलेबस. तर आपला टॉपिक आहे कंपॅरिझन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन विथ अदर कंट्रीज. तर त्याच्यामुळे आपण इथे टाइम टू टाइम एखादा टॉपिक आला ज्याचा आपण कंपॅरिझन करू शकतो, तर मी त्या मुलांना तिथेच कव्हर करून दिलेला आहे. हे तर तुमच्यावर डिपेंड करते किंवा तुम्ही होलिस्टिकली तो टॉपिक करताना कंपॅरिझनवाला त्याला तिकडे पण कव्हर करू शकता. हे एंटायरली तुमच्यावर आहे. ठीक आहे. पण आपल्याला समजलं की एखाद्या टॉपिकचं इंट्रोडक्शनचं पार्ट, बॉडी पार्टमध्ये त्यांचे फीचर्स काय आहेत ते आपण सर्व बघू. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच पार्टमधलं इश्यूज काय आहेत, ठीक आहे, चॅलेंजेस काय आहेत, इश्यूज काय आहेत, ठीक आहे, मग इनिशिएटिव्ह काय आहेत किंवा वे फॉरवर्ड काय आहे. त्याच्यानंतर जेव्हाही नोट्स बनवता तर ट्राय टू मेक शुअर की तुम्ही प्रत्येक नोट्समध्ये एखादा पॉईंट जेव्हा तुम्ही सांगता तर त्याला सबस्टॅन्शिएट करायसाठी तुमच्याकडे एक्झाम्पल रेडी राहायला पाहिजे. जसं की मी कम्युनल पॉलिटिक्स कव्हर करताय, तर नॉर्थ ईस्ट दिल्लीमध्ये जे रायट झाले होते त्याचं लिहिणार. ठीक आहे. कम्युनलिझम सांगत आहे तर पार्टिसेंटचे रायट झाले होते, काश्मीरी पंडितचं इश्यू मी ऍड करणार. ठीक आहे. रोल ऑफ अ स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टर लिहित आहे तर खालिस्तान यायला पाहिजे. ठीक आहे. तसंच बाकी चॅलेंजेस लिहिताना पण मी प्रत्येक पॉईंटमध्ये लिहिणार. ठीक आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टचे जजमेंट इज मस्ट इन अ पॉलिटी. ठीक आहे. तर पॉलिटीमध्ये मी सुप्रीम कोर्टची जजमेंट ऍड केली. ठीक आहे. जसं की एखादा पॉईंट मी लिहित आहे तर इथे जसं इथे पण मी ऍड केलं आहे, शहारबानो केस झालं. त्याचबरोबर मी आर्टिकल्सला ऍड केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इनिशिएटिव्ह जेव्हा मी लिहित आहे पर्टिक्युलरली पॉलिटी विषयासाठी, कधी पण लक्षात ठेवायचं की कमिटीचे रिकमेंडेशन लिहिण्याचं चान्स असेल तर डेफिनेटली ऍड अ कमिटी रिकमेंडेशन. जसं की सारंचर रिपोर्ट आहे, राजीव गौबा कमिटी आहे. ठीक आहे. 15 पॉईंट प्रोग्राम आहे फॉर द मायनॉरिटीज. ठीक आहे. त्याचबरोबर नंतर मी त्या पर्टिक्युलर पॉईंटचं एखादं कन्क्लुजन लिहील, म्हणजे रेडीमेड एखादं कन्क्लुजन रेडी ठेवेल. ठीक आहे. पण क्वेश्चन स्पेसिफिक काही चेंज असू शकते आन्सर्समध्ये, म्हणजे कन्क्लुजनमध्ये. ठीक आहे. पण एखादं आपल्याकडे इन हँड राहिलं तर ते चांगलं आहे की काही करून मला सेक्युलरिझमचा प्रश्न आला आहे तर मी सर्व धर्म समभाव हा, सर्व पंथ समभाव हा मी पॉईंट कुठं ना कुठं ऍड करून घेणार. ठीक आहे. त्याच्यानंतर मी जसं सांगते की मी बुकलेटमध्ये PYQs एंडिंगला ऍड करते, तर तशा हिशोबाने मी PYQ एंडिंगला ऍड केलंय. तुम्ही नोट बनवायच्या स्टार्टिंगला ऍड करू शकता किंवा एंडिंगला ऍड करू शकता, हे तुमच्यावर आहे. आता तुम्हाला समजलं की नोट्स ऍक्च्युली प्रत्येक टॉपिकचे कसे बनवायचे. आता जेव्हा तुम्ही नोट्स बनवता त्याच्यानंतर नेहमी जसं की आम्ही आमच्या बॅचेसमध्ये मुलांना काय करून घेतो, त्यांची आन्सर रायटिंग करून घेतो. आन्सर रायटिंगच्या शेड्यूलमध्ये येतो. आता तुम्हाला जे मुलं सेपरेट प्रिपेअर करताय तर मेक शुअर की तुम्ही पास्टमध्ये त्या पर्टिक्युलर सेक्टरवरून काही प्रश्न आलेले असतील तर त्याचे तुम्ही आन्सर्स लिहत आहात. ठीक आहे. मॉडेल आन्सर्स वगैरे नेटवरून बघून घ्यायचे, क्वेश्चन्स वगैरे नेटवरून बघून घ्यायचे. आणि इफ यू वॉन्ट की तुम्हाला डेली बेसिसवर क्वेश्चन वगैरे पाहिजे आणि त्याचे लाईव्ह म्हणजे त्याचे मॉडेल आन्सर्स प्लस त्याचे लेक्चर्स पण हवे आहेत आन्सर रायटिंगचे, तर तुम्ही आमची आन्सर रायटिंगची पण बॅच जॉईन करू शकता. ती ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. तुम्हाला डिसेंबरपर्यंत ते पूर्ण डेली आन्सर्स आपण लिहून
वाचून घेऊ, ठीक आहे, पूर्ण प्रॅक्टिस करून घेऊ. ओके. त्याच्यानंतर मी जसं सांगितलं एखादा टॉपिक प्रिपेअर केलं त्याचे मग तुम्हाला पास्ट इयरचे क्वेश्चन्स लिहायचे आहेत, UPSCचे काही लिहायचे आहेत आणि MPSCचे पण थोडेफार PYQ मधले क्वेश्चन्स लिहायचे आहेत. जसं की हा एक क्वेश्चन आहे, मुलांना मी दिलं होतं आणि मुलांनी याच्यावर प्रश्नाचं उत्तर लिहिलं. हा एकच नाही, म्हणजे बरेचसे क्वेश्चन आहे, मी जस्ट हा क्वेश्चन दाखवलेला आहे, ठीक आहे, आणि याचे मॉडेल आन्सर्स पण दाखवले, ठीक आहे. म्हणजे काय केलं आपण एखादं टॉपिक प्रिपेअर केलं, त्याचे व्हेरियस डायमेन्शन्स बनवले. डायमेन्शन बनवताना मी लक्षात ठेवले की मी सिलेबसला पण लिंक करील, त्याचबरोबर मी PYQला पण लिंक करणार. ओके. PYQला लिंक झाल्यानंतर मी त्या PYQचे नोट्स बनवल्यानंतर, अभ्यास झाल्यानंतर मी त्याचं आन्सर रायटिंग पण केली. म्हणजे मी काय करते, होलिस्टिक वेनी पूर्ण जितके इम्पॉर्टंट आहे ते पूर्ण कव्हर करत आहे. त्याचबरोबर परत एक पॉईंट लक्षात घ्या, MPSC आयोगाने जो सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्ये स्पेशल मेन्शन केलेलं आहे की स्पेशल वेटेज आहे टू द महाराष्ट्र. सो वेन एव्हर यू आर मेकिंग एनी नोट्स, ट्राय टू मेक शुअर की जिथे महाराष्ट्र ओरिएंटेड काही कंटेंट आपल्याला राहायला पाहिजे तर तो त्याच टाइमला नोट्समध्ये ऍड करायचा. तर हे बघा, हा आहे आमचं डिव्होल्युशन ऑफ अ पॉवर अँड फायनान्स अप टू लोकल लेवलचं नोट्स, ठीक आहे. तर इथं मी जे काही नोट्स आपण जसं नेहमी बनवतो, इंट्रोडक्शन पार्ट, की फीचर्स एक्सेट्रा एक्सेट्रा, ते केलं. त्याच्यानंतर मला आता माहिती आहे की डिव्होल्युशन पॉवर लोकल लेवल आला आहे, इथं आपल्याला काय आलेलं आहे, इथे आपल्याला कव्हर करायचं आहे द पार्ट ऑफ अ महाराष्ट्र, ठीक आहे. जसं की इथे बघा, महाराष्ट्र स्पेसिफिक नोट आर्ट करायचं आहे, तर हे महाराष्ट्रचं पॉईंट झालं, ठीक आहे. इथे जिल्हा परिषद कशा हिशोबाने राहते त्याचं स्ट्रक्चर, मग महाराष्ट्र ओरिएंटेड काही ऍक्ट्स आहेत का, ठीक आहे, गव्हर्नमेंटने काय बनवलं आहे का, स्टेट पंचायत लॉ झालं, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सेक्शन झालं, काय एम्पॉवरमेंटसाठी पंचायती राज इन्स्टिट्यूशनसाठी महाराष्ट्राने कोणते कोणते मेथड्स आणलेले आहेत ते सर्व मी त्या नोट्समध्ये ऍड करणार. म्हणजे माझं नोट्स बनवताना मी महाराष्ट्र ओरिएंटेड टॉपिक जे MPSCने सिलेबसमध्ये फोकस केलं आहे ते पण मी तिथे ऍड करणार, ठीक आहे. हे झालं. त्याचबरोबर सो इफ यू वॉन्ट टू जॉईन DK MPSC एनी बॅचेस, तर तुम्ही हा फॉर्म जो आहे तो दिलेला आहे कमेंट सेक्शनमध्ये, त्याला फिल करू शकता. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला त्या क्लासेसचा एक्सेस आम्ही प्रोव्हाइड करून देऊ. तर असं काही तो इंटरफेस राहणार ज्याच्यामध्ये तुम्हाला जे काही अनाउन्समेंट असेल आणि लेक्चरचे लिंक्स पार्ट वाईज जसं असतो क्लासेस त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार. त्याचबरोबर काही मुलं असेल ज्यांच्या ऑलरेडी मेन्सचं वगैरे काही कंटेंट प्रिपेअर्ड असणार आणि त्याचाच अर्थ आहे की त्याने ऑलरेडी UPSCचं अटेम्प्ट वगैरे काही दिले असेल, तर UPSC मधून जर तुम्ही MPSC मध्ये ट्रान्सफर होत आहे आणि जर तुम्हाला त्याच पर्टिक्युलर सब्जेक्ट जे फक्त MPSC मध्ये गरजेचे आहे, जसं की सायन्स झालं, मेन स्पेसिफिक महाराष्ट्र ओरिएंटेड कंटेंट झालं, इकॉनॉमी झालं, तर तसे सब्जेक्टला सेपरेटली तुम्ही कव्हर करू शकता विथ DK MPSC आणि त्या पण सेपरेट बॅचला तुम्ही जॉईन करू शकता. आता आपण एकदा पॉलिटीचा पूर्ण आयडिया घेऊन घेतलं. आता आपण काय करू, एकदा मी तुम्हाला सोशल जस्टिसचं डिफरंट अँगलने आपण कसं कव्हर करतो, दॅट इज हे फक्त मेन्समध्ये येणारे सब्जेक्ट आहे, ठीक आहे. हे काय आहे, थोडंसं मेन स्पेसिफिक सब्जेक्ट आहे, सोशल जस्टिस, सोसायटी, तर त्यांचे नोट्स कसे राहायला पाहिजे आता त्याच्याबद्दल लक्षात देऊ. तर जसं की आपल्याला चाइल्ड हा एक वनरेबल सेक्शनवाला टॉपिक येतो, सोशल जस्टिसचं तुम्ही नोट्स बघितले असेल सिलेबस, तिथला हा टॉपिक आहे. तर आता मला चाइल्ड इश्यू कव्हर करायचा आहे, तर सर्वात पहिले मी हू इज अ चाइल्डचे राईट्स रिगार्डिंग नोट्स बनवणार. इश्यूज आहेत, इश्यूजमध्ये पण मला माहिती आहे की चाइल्ड सेक्शुअल अब्यूज, चाइल्ड लेबर, ज्युएनाइल डिलिक्वेन्सी, चाइल्ड मॅरेज, दिस आर द मेजर इश्यूज जे चाइल्डच्या रिगार्डिंग सराउंडेड आहे. तर मी त्याच्या ओरिएंटेड पूर्ण नोट्स बनवणार. म्हणजे मला एक पहिलेच समजून आलं की मला कोणते कोणते एरिया कव्हर करायचे आहे, ठीक आहे. मग मी त्याच्या अकॉर्डिंग माझे जे काही आहे नोट्स राहणार. सपोज आता सिमिलरली तुम्हाला परत एक टॉपिकचं मी तुम्हाला उदाहरण देते, पॉवर्टी, ठीक आहे. हे नोट्स थोडे बरोबर प्रिंट नाही आले, पण इफ द पॉवर्टी आय हॅव टू कन्सिडर. तर पॉवर्टी हा टॉपिक कुठं आहे, पॉवर्टी हा टॉपिक ॲज सच मेन्समध्ये पण आहे, पण याचं थोडंसं प्री ओरिएंटेड पण आहे. तर मी त्याच्या अकॉर्डिंग नोट्स दाखवते, पण एकदा लक्षात घ्या की डायमेन्शन कसे कव्हर करायचे आहे. तर पहिले मी कन्सेप्ट करणार, ठीक आहे. मग त्या पॉवर्टीचं काय अप्रोचेस आहेत त्याच्याबद्दल करील, SDG आणि पॉवर्टीचं काय लिंकेजेस आहेत, कॉजेस काय आहेत, कॉजेसमुळे काय इम्प्लिकेशन झालेले आहेत, गव्हर्नमेंटचे इफेक्ट काय आहेत, काय लॅक्युनाज आहेत आणि त्याच्यानंतर वे फॉरवर्ड काय आहेत, असं पूर्ण होलिस्टिक वेनी त्या डायमेन्शनला मी कव्हर करेल. आता आपण वन बाय वन बघू की सपोज फक्त मेन्स ओरिएंटेड नोट्स बनवायचे आहेत, म्हणजे मेन स्पेसिफिक सब्जेक्टचे नोट्स बनवायचे आहेत, त्याच्यामध्ये कशी क्लॅरिटी राहायला पाहिजे. जसं की हा चाइल्डवाला टॉपिक आहे, तर तुम्हाला समजलं की कोणते कोणते अँगल्स आपल्याला कव्हर करायचे आहेत. जसं की आता मी डेफिनेशन पासूनच स्टार्ट केलं या पर्टिक्युलर सेक्शनला, ठीक आहे. नेहमी ट्राय टू ॲड इट इन अ बकेट लिस्ट. मी आता हँडरिटनने नोट्स बनवत असेल तरी माझ्याकडे काय आहेत, माझ्याकडे स्टेटमेंट रेडी आहे जे मी टाइम टू टाइम आन्सर रायटिंगमध्ये यूज करू शकते. आता सपोज एखादा मी पर्टिक्युलर इश्यू डिस्कस करताय, आता मी जसं सांगितलं चाइल्ड हा टॉपिक आहे, चाइल्डमधलं मला पर्टिक्युलरली चाइल्ड सेक्शुअल अब्यूज डिस्कस करायचा आहे. तर त्याच्यासाठी मी पहिले माझ्याकडे स्टॅटिस्टिक रेडी ठेवील जे मी मला आन्सर्समध्ये यूज करू शकेल.
जसं की मी NCRBचा डाटा यूज केलेला आहे. कॉजेस माझ्याकडे राहायला पाहिजे. चाइल्ड सेक्शुअल अब्यूजसाठी पॉक्सो ॲक्ट आहे, तर पॉक्सो ॲक्टचा अनालिसिस राहायला पाहिजे आणि मग मी त्याचे वे फॉरवर्ड लिहिणार आहे. ठीक आहे. हँड रिटन नोट्समध्ये पण मी सिमिलर वेनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. आणि ऑब्व्हियसली क्लासेसमध्ये लेक्चर्स जेव्हा होईल तर तुम्हाला हँड रिटन नोट्स तुम्हाला बनवायचे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आता मी काय करणार आहे, एखाद्या इश्यूला कव्हर करताना मी त्याला डिफरंट बकेट लिस्टमध्ये ॲड करणार आहे वेन वी कम टू एनी कॉजेस असो, इम्प्लिकेशन असो किंवा त्याचे वे फॉरवर्ड असेल. तर कॉजेसमध्ये सोशो इकॉनॉमिक फॅक्टर्स कोणते आहेत, मग सायकोलॉजिकल फॅक्टर्स कोणते आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा. आय विल एक्सप्लोर इट प्रॉपरली. ठीक आहे. त्याच्याच बरोबर तुम्हाला आता सपोज एखाद्या याचं सोल्युशन्स द्यायचं आहे. आता सोल्युशन लिहिताना पण त्याला बकेट लिस्टमध्ये ॲड करायचं. एक्झाम्पल जसं की हा एक्झाम्पल बघा, मला आता पॉवर्टीवाला एक क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये मला आता आन्सर्स लिहायचे की गव्हर्नमेंटने काय केलं आहे. तर वेजेस एम्प्लॉयमेंटसाठी कोणती स्कीम आणलेली आहे, सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी कोणती स्कीम आणलेली आहे, सोशल सिक्युरिटीसाठी काय आहे, फूड सिक्युरिटीसाठी काय आहे आणि मिसलेनियस स्कीम्स काय. म्हणजे मी काय केली, वे फॉरवर्डला पण बकेट लिस्टमध्ये टाकली. म्हणजे सपोज इफ इन केस एखादं क्वेश्चन विचारलं ज्याच्यामध्ये त्यांनी फक्त वेज एम्प्लॉयमेंट रिगार्डिंग काही प्रश्न विचारला आहे, तर त्याच्यामध्ये सोल्युशन लिहिताना मला माहिती राहायला पाहिजे की मी मनरेगाचा आन्सर लिहिणार. फूड सिक्युरिटीसाठी त्यांनी काही प्रश्न विचारला आहे, तर मला माहिती राहायला पाहिजे की नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट, पीडीएस सिस्टीम, हे सर्व मी पॉईंट्स त्याच्यामध्ये लिहिणार. सोशल सिक्युरिटीच्या पॉईंटनी प्रश्न विचारला आहे, तर मी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना झालं. ठीक आहे. डीबीटी फॉर द LPG सिलेंडर झाला. हे सर्व मी त्याच्यामध्ये ऍड करणार. तर अशा हिशोबाने बकेट लिस्टमध्ये पण टाकायचं आपल्या वे फॉरवर्डच्या पॉईंट्सला, इनिशिएटिव्हच्या पॉईंट्सला पण. ठीक आहे. त्याचबरोबर इफ यू आर एक्सप्लोरिंग द सब्जेक्ट, जसं की आता पॉलिटी हा मेन्समध्ये पण येतो आणि प्रीमध्ये पण येतो. तर याच्यामुळे आता मी एकदा पॉलिटीचं पण दाखवून देते की मी प्री ओरिएंटेड कंटेंट कसं ॲड केलं आहे नोट्समध्ये. मला माहिती आहे प्रीमध्ये पॉवर्टी विचारलं जातं. तर पॉवर्टीचा एक बेसिक आयडिया घेऊन घेतलं की अलग कमिटी आहे, लकडावाला कमिटी आहे, तेंडुलकर कमिटी आहे, रंगराजन कमिटी आहे. ठीक आहे. अशा टाईपनी पूर्ण हे मी बनवलं. त्याचबरोबर मला माहिती आहे MPSCने प्रीमध्ये मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सवर प्रश्न विचारला आहे. ठीक आहे. आणि मॉनिटरी पॉलिटी म्हणजे कसं असते, वर्ल्ड बँकचं किती काउंट वगैरे असते याच्यावर प्रश्न विचारला आहे. आणि हे प्री ओरिएंटेड आपण तसं पण करतो, MDG पण करतो, SDG पण करतो. तर त्याच्यामुळे मी नोट्समध्ये थोडंसं एक ॲज अ रिव्हिजन पर्पजसाठी म्हणा किंवा ॲज अ प्रिलिम्स ओरिएंटेड काही नॉलेज आपल्याला राहायला पाहिजे, कारण की ते आन्सर्स लिहिताना युजफुल राहणार. त्याच्यामुळे मी मेन्सच्या नोट्समध्ये पण काही प्रिलिम्स ओरिएंटेड कंटेंटचा व्हॅल्यू ॲडिशन म्हणा किंवा एक कंटेंट ॲड केलेला आहे, सो दॅट माझं होलिस्टिक वेने तो पर्टिक्युलर टॉपिक कव्हर होईल. आता वेन वी कम टू द अदर सब्जेक्ट, परत एक एक्झाम्पल आपण बघू. आता मी तुम्हाला काय सांगणार आहे, आता मी तुम्हाला सांगणार आहे हाऊ टू एक्सप्लोर व्हेरियस डायमेन्शन. आता इंडिया आणि पाकिस्तान आपल्याला नोट्स बनवायचे आहेत. तर सर्वात आधी आपल्याला एक पास्ट माहीत राहिलं पाहिजे. तर पास्टसाठी आपण काय करू, टाईमलाईन बनव. ठीक आहे. तर टाईमलाईन एकदा मी पास्टमध्ये हिस्ट्रीबद्दल जे काही पॉईंट्स आहेत ते मी लिहिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय करणार आहे, डिफरंट इश्यूज आहेत आता इंडिया आणि पाकिस्तानचे, तर त्याच्यामध्ये मी काय लिहिणार, डिफरंट इश्यूजला होलिस्टिक वेनी कव्हर करणार. आता बायलॅटरल इश्यू काश्मीर ओरिएंटेड आहे, इंटरनॅशनल रिलेशनचा पार्ट आहे, मी आउट ऑफ बॉक्स काही नाही सांगत आहे. ठीक आहे. तर काश्मीर इश्यूला मी कव्हर केलं. ठीक आहे. ठीक आहे. काश्मीर इश्यूच्या ओरिएंटेड प्रॉब्लेम काय आहे, सोल्युशन काय आहे. गिलगित बलिस्तानचा इश्यू आहे, त्याला मी कव्हर केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग परत आहे आपलं सियाचिन ग्लेशियरचा पॉईंट आहे, त्याच्याबद्दल नोट्स बनवले. म्हणजे मी काय केलं, डिफरंट डायमेन्शनला एक्सप्लोर केले. तर याच्यातून काय समजलं, नोट्स बनवताना डायमेन्शन पण एक्सप्लोर करणे इम्पॉर्टंट होऊन जाते. म्हणजे आपलं होलिस्टिक वेनी एखाद्या टॉपिकचा कव्हरेज होऊन जाते. फॉर इच टॉपिक इन द सिलेबस, सी द PYQs, मेक वेरियस डायमेन्शन, मेक द नोट्स, ॲड अ टाईम टू टाईम व्हॅल्यू ॲडिशन. याचे व्हॅल्यू ॲडिशन ॲड करताना प्रत्येक सब्जेक्टचे काही कीवर्ड्स ॲड करणे, त्याचबरोबर करंट अफेअर्सचं पण डाटा ॲड करणे. आणि नोट्स जसं तुमचे रेडी होणार, तुमचं आन्सर रायटिंगचं मटेरियल ऑलरेडी बनवून राहणार आणि आन्सर रायटिंगला पण स्टार्ट करणे. ठीक आहे. दस की आता तुमचे नोट्स बनून गेले. द प्रॉब्लेम इज की आता तुम्हाला लक्षात आहे की नाही हे कसं समजणार. तर बघा, जेव्हा तुम्ही रिवाईज करायला जाणार तर तुम्हाला फक्त रीड नाही करायचे आहे नोट्सला. ट्राय टू रिमेंबर युअर ओन नोट्स. ठीक आहे. थ्रू द ॲक्टिव्ह रिकॉल. सपोज तुम्ही एखादा टॉपिक घेतला पॉवर्टी, तर पॉवर्टीमध्ये तुम्ही कोणते कोणते इश्यूज तुम्ही डिस्कस केले. ठीक आहे. मी बघितलं होतं पॉवर्टीमध्ये, मी पॉवर्टीचं पहिले बेसिक बघितलं होतं, ज्याच्यामध्ये मी कमिटीजचं फॉर्मेशन कसं आहे ते बघितलं. त्याच्यानंतर मी एक्सप्लोर केलं होतं की काय इश्यूज आहे. आता इश्यूज लिहिताना मला दिसून आलं होतं की अच्छा ठीक आहे की पॉलिटिकल इश्यूमुळे काय झालेलं आहे. ठीक आहे. गव्हर्नमेंटनी इश्यू झालं. मग आपलं वे फॉरवर्डमध्ये मी लिहिलं होतं की स्कीम्स कोणते कोणते आणले आहेत, ते वेजेससाठी कोणती स्कीम आणली आहे, फूड सिक्युरिटीसाठी गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे, हे मी आठवण करायचा प्रयत्न करेन. आणि जे गोष्टी आठवणार नाही ते मी नोट्स ओपन करून बघणार. ठीक आहे. नाव आता मुलांना प्रश्न पडेल की मॅम आम्हाला माहिती नाही की कसं डायमेन्शन एक्सप्लोर करायचं आहे ऑफ अ व्हेरियस सब्जेक्ट्स. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला GS वाईज जर स्ट्रॅटेजी हवे असेल तर हे व्हिडिओ जर तुम्ही बघत असेल एंडपर्यंत, तर प्लीज मेन्शन इन द कमेंट बिलो की हे तुम्हाला हवं आहे, आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ. त्याचबरोबर मी जसं सांगत आहे 7 ऑगस्टला, ज्याच्यामध्ये तुम्हाला खालची लिंकला क्लिक करून तुम्ही आमच्या सेशनला जॉईन करू शकता. ठीक आहे. फॉर 2 days पूर्ण ओपन राहणार आहे. सो प्लीज डेफिनेटली डोंट मिस दिस ऑपॉर्च्युनिटी अँड ऑल द बेस्ट. आणि जर तुम्हाला हे हवं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये डेफिनेटली मेन्शन करा. सी यू सून इन द नेक्स्ट वन.